आणि यानंतर आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50। मॉरिस आणि घोसाळकरांच्या हत्येची सुपारी दिली होती का, उद्धव ठाकरेंकडून सवाल उपस्थित। तर राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलेत का, फडणवीसांच्या कालच्या प्रतिक्रियेनंतर तसं वाटतंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची मागणी। गुंडागिरी करा, काहीही करा, आम्हाला मात्र 400 पार व्हायचं आहे, मोदी सरकारवर ठाकरेंचा हल्लाबोल। घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षातील प्रवक्ता, मला इनपुट्स मिळाले, वडेट्टीवारांचा मोठा दावा। दिल्लीमध्ये जाऊन शेपूट हलवता आणि महाराष्ट्रात येऊन भुंकता, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा पलटवार। शरद पवारांच्या निष्ठावंत पुत्राला जास्त भुंकू नये, नितेश राणेंची ट्विटरवरून राऊतांवर टीका। शरद पवारांसमोर शेपटी हलवणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये, राऊतांना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। गुंडांच्या मदतीने सरकार राज्य चालवतंय, गुंडागिरी आणि माफियागिरीमध्ये महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेलाय, राऊतांचा हल्लाबोल। गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करायला हवी, मुख्यमंत्र्यांची एसआयटी स्थापन करून चौकशी करा, राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांकडून गुंड व्यंकट मोरेचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो ट्विट, व्यंकट मोरेवर नाशकात हत्या, अपहरण आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे। मॉरिसचा खास माणूस रोहित साहूचा जुना व्हिडिओ व्हायरल, रोहित साहू माध्यमांना धमकावत असल्याचा हा व्हिडिओ समोर। मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला कोर्टात हजर करण्यात आलं, मिश्राला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुण्यातील निर्भय बनो सभेच्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल, निखिल वागळेंसह कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल। मनोज जरांगे पाटलांचं आजपासून उपोषण, अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा आक्रमक। 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा, मनोज जरांगेंची मागणी। तर मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी झेड+ सुरक्षेच्या मागणीसाठी घोषणाबाजी, तर झेड+ सुरक्षा मिळालीच पाहिजे म्हणत मराठ्यांची घोषणाबाजी। अनेकदा धमक्या आल्या पण घेतलेली भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळांची प्रतिक्रिया।